हजार लोक जे काम करत नाही ते काम हा माणूस एकटा करतो, म्हणजे माझा पारा चढवण्याचं. आणि पर्सनॅलिटी एवढी शांत आहे ना, म्हणजे खरंच मम्मी पप्पांना जर मी कधी काही सांगायला लागले ना, दीपकने असं केलं, तर माझे मम्मी पप्पा तिकडूनच मला शांत करतात आणि माझं काही न ऐकून घेतात, जावायची बाजू घेऊन मोकळे होतात आणि मला मी चुकीचे असं दाखवतात. त्यामुळे ना मी पण काही सांगत नाही त्यांना, शांत राहायचं. मम्मी पप्पांसमोर दीपकचं गुणगान गाणं किंवा दीपकची कंप्लेंट करणं म्हणजे खूप मुश्किल गोष्ट आहे माझ्यासाठी. असो, सकाळची सुरुवात आज मस्त झाली होती आणि आज जायचं होतं मला हॉस्पिटलला, कारण हाताची आणि पायासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. कारण जिमवाला काय तयार नाहीये, कारण हाताने मी वजन आणखीन काय व्यवस्थित उचलू शकत नाहीये म्हणून. त्यामुळे डॉक्टरला मला हात आणि पाय दोन्ही पण दाखवायचे होते. तर डॉक्टरनी ऑप्शन दिलेले, कारण माझा हात तो आणखीन 20 किंवा 30% आणखीन वाकडाच राहिलेला आहे कोपऱ्यामध्येच. ती डॉक्टरची चुकी होती, ती काही ठीक झालेली नाही आता. आणि ते मला आता ऑप्शन सांगतात की तुम्ही ऑपरेशन करा, आणि ऑपरेशन करणं म्हणजे वापस नंतर मला दुसऱ्यांवर डिपेंड राहणं, आणि ते मला आता खरंच सिरियसली अनुभवायचं नाहीये. कारण ॲक्सिडेंटमध्ये 2 वर्ष मी जी लाचारी सहन केली आहे ना, ती मरणाच्या दारापर्यंत पोचवायची होती माझ्यासाठी. आणि लाईफमध्ये नंतर जर तशी वेळ आली ना, तर त्यावेळेस मी जीव द्यायचा मला प्रयत्न सगळ्यात भारी वाटेल, पण ती लाचारी मला सहन करायची नाही आहे आयुष्यात. कारण ती अवस्था मी खूप जास्त ही झाले. 2 वर्ष माझ्यासाठी सोपे नव्हते, म्हणजे कारण त्यावेळेस त्या हाताने मी अक्षरशः स्वतःची वेणी घालू शकत नव्हते, की जी कपडे घातले तर त्या शर्टचं बटनही लावू शकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नंतर मी वापस वजन कमी करायची सुरुवात करते, कारण ॲक्सिडेंट नंतर माझं खरंच खूप जास्त वजन वाढले. ॲक्सिडेंटच्या टायमाला 68-67 वरतीच होते मी, पण आत्ता डायरेक्ट माझं वजन 88 झालेलं आहे. त्याच्यामुळं आता नवीन सुरुवात म्हणजे वजन कमी करायचं.